नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओत. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की MSBTच्या ज्या नुकत्याच म्हणजे काल MSBTची विंटर 2024ची एक्झाम संपलेली आहे. मात्र ही एक्झाम संपताच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो की विंटर 2024चा रिझल्ट आता नेमका कधी येणार आहे. आणि खूप मोठी एक्साइटमेंट विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात राहिलेली आहे आणि आपण दरवर्षी रिझल्टबाबत काही ना काही अपडेट्स जे आहे ते सांगत असतो. तर या व्हिडिओत आपण तेच जाणून घेऊयात की MSBTचा विंटर 2024चा रिझल्ट जो आहे तो कधी लागू शकतो. तर हे बघा, MSBT विंटर 2024ची जी एक्झाम होती ती नुकतीच कंडक्ट झालेली आहे. आणि जेव्हा पण MSBTच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबत म्हणजे कधी एक्झाम कधी घ्यायच्या किंवा फॉर्म कधी फिल करायचा, या सगळ्या संदर्भात MSBTचं एक अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते दरवर्षी रिलीज होत असतं. जेव्हा पण कुठलंही अकॅडमिक इयर स्टार्ट होत असतं. फॉर एक्झाम्पल, जे आता अकॅडमिक इयर सुरू आहे 2024-25, तर या संदर्भातसुद्धा एक सर्क्युलर जे आहे अकॅडमिक कॅलेंडरशी रिलेटेड ते मे महिन्यात रिलीज झालं होतं. त्यानंतर ते रिवाईज करून ऑगस्ट महिन्यात एक अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते त्या ठिकाणी रिलीज करण्यात आलं होतं MSBT साईटवर. हे अकॅडमिक कॅलेंडर तुम्हाला सविस्तर माहिती देतं की एक्झाममध्ये सेमिस्टर किती ते किती महिन्यांचं असेल किंवा तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम्स कधी होतील, एक्झामसाठी फॉर्म फिलअप कधी करायचा, या सगळ्या इत्थंभूत माहितीचा आराखडा जो आहे तो आपल्याला MSBTच्या साईटवर दिला जात असतो. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की तर तुम्ही जर ते MSBTचं अकॅडमिक कॅलेंडर नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डेट दिलेल्या आहेत. जसं की तुमचं सेमिस्टर कधी चालू होईल, तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहेत, एक्झामचा फॉर्म फिलअप कधी भरायचं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि यामध्ये जर तुम्ही पेज नंबर 2वर जर बघितलं तर त्याच्यामध्ये MSBT विंटर 2024चा जो काही रिझल्ट आहे तो जानेवारी 2025च्या चौथ्या आठवड्यात टेंटेटिव्हली पब्लिश होईल. टेंटेटिव्हली म्हणजे हे काही फिक्स डेट नाही आहे. यामध्ये जर एक्सेप्शनल चेंजेस आले तर कदाचित तारीख पुढे मागे होऊ शकते. बट मोस्ट ऑफ द केसेस जर आपण पाहायचं गेलं की मागच्या 2-3 वर्षांचं जर निरीक्षण केलं MSBTच्या रिझल्टचं, तर शक्यतो ऑलमोस्ट की जानेवारी 2025 सांगितलं म्हणजे तेव्हाच रिझल्ट लागेल. बट जे आपण बघितलं मागच्या MSBTचे सगळे रेकॉर्ड जरी बघितलं, के स्कीम असेल, आय स्कीम असेल, जी स्कीम असेल, या सगळ्या स्कीमच्या वेळेस MSBTने जो आपला रिझल्ट आहे तो अकॅडमिक कॅलेंडरच्या नुसारच लावलेला आहे. म्हणजे अशा प्रकारेच MSBT सांगत असतं की चौथ्या आठवड्यात अगर तिसऱ्या आठवड्यात रिझल्ट जो आहे तो लागून जाईल. तर मोस्ट ऑफ द प्रोबॅबली अशीच आहे की जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात हा जो रिझल्ट आहे तो MSBTच्या साईटवर आपल्याला पाहायला मिळेल. पण एक मुद्दा यामध्ये असा सुद्धा येतो की चौथा आठवडा तर सांगितलेला आहे, पण चौथ्या आठवड्यात नेमकी फिक्स डेट काय, यामध्ये कुठल्या तारखेला नेमका हा जो रिझल्ट आहे तो पब्लिश होईल. तर बघा, या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा रिझल्टची तारीख जवळ येते त्या संदर्भात अपडेट्स मिळायला लागतात कॉलेजेसमार्फत. तर त्या संदर्भात जेव्हा जेव्हा तारीख जवळ येईल त्याबाबत तुम्हाला निश्चितच नोटिफाय करेल. या संदर्भात डेट्स आहेत त्या मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. आणि जसं सांगितलेलं आहे की MSBTच्या चौथ्या आठवड्यात हा जो काही रिझल्ट आहे तो लागेल, तर मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की तो त्याच पिरियडमध्ये लागेल. त्याच्या ना अगोदर लागतो ना त्याच्या पोस्टपोन म्हणजे त्याच्यानंतर लागतो असं काही होत नाही. हा रिझल्ट दिलेल्या ठराविक वेळेतच शक्यतो लावला जातो. त्यामुळे पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की MSBTचा रिझल्ट जो आहे तो नेमका कोणत्या तारखेला येईल. आता अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांचा असा येतो की पेपर यावर्षी कसे तपासण्यात आलेले आहेत. तर बघा, पेपर जे आहे ते यावेळेस सर्वसाधारणपणानेच तपासण्यात आलेले आहे. वेगवेगळे पेपर जे आहे ते वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जातात. तुमचे MSBTचे पेपर हे नेमके कशा पद्धतीने चेक केले जातात, तर या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण असे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. MSBTच्या पेपरमध्ये अजून चेकिंगच्या व तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.